जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुमचं जर इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी इंडियन आर्मीमध्ये 381 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी कोणती फी लागणार नसून तुम्ही या भरतीसाठी पूर्ण भारतातून अप्लाय करू शकता. त्यासाठी मित्रांनो, महिला व पुरुष हे दोन्ही अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, या भरतीची कोणती पदे आहेत, तसेच क्वालिफिकेशन काय आहे, डॉक्युमेंट कोणती लागणार, तसेच एक्झाम पॅटर्न काय आहे, वयाची अट काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भरती संबंधी अपडेट तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही इंडियन आर्मीकडून आलेले एक शॉर्ट नोटीस आलेली आहे. तर ती शॉर्ट नोटीस काय आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला joinindianarmy.nic.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तसेच इथं मित्रांनो, अनमॅरिड मेल आणि अनमॅरिड फिमेल म्हणजे तुम्ही इथं अविवाहित पुरुष व महिला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता याच्यामध्ये. तसेच तुमची पात्रता काय ते आपण बघू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही इंडियन सिटिझन असावं, म्हणजे तुमचे भारताचे नागरिक असावं. तसेच मित्रांनो, इथं तुमची एज लिमिट काय आहे? एज लिमिट मित्रांनो, तुमची 20 ते 27 वर्ष तुमचं वय असायला हवे याच्यामध्ये. म्हणजे तुमचे 2 ऑक्टोबर 1998 ते 1 ऑक्टोबर 2005 यामधला तुमचा जन्म असायला हवा. तसंच मित्रांनो, इथं बघू शकता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पास ऑफ इंजिनिअरिंग डिग्री म्हणजे तुमचं इथं कोणत्याही स्ट्रीममध्ये तुमचं डिग्री पास असायला हवी. तसंच मित्रांनो, तुम्ही जर लास्ट इयर ऑफ डिग्रीच्या लास्ट इयरला असाल, तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, जे लोकं इथे लास्ट इयरला असेल, तर त्यांच्यासाठी एक क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही 1 ऑक्टोबर 2025 च्या अगोदर तुमचं जे सेमिस्टर आहे, तुमचा जो रिझल्ट आहे, ते इथं 1 ऑक्टोबर 2025 च्या आत लागायला हवा. म्हणजे तुमचं जे सेमिस्टर नसेल आहे, ते 1 ऑक्टोबर 2025 च्या आत झालेले असावेत. त्याच्या अगोदर त्याच्यानंतर जर झाले, तर तुम्ही इथं पात्र राहणार नाहीत. तसंच मित्रांनो, तो क्वालिफिकेशन ऑफ बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जर नॉन टेकचा असाल, तर त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि डिसिप्लिन म्हणजे तुमच्या कोणत्याही पदवीत स्ट्रीममध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं. तसेच तुमच्या इथं टेक्निकलमध्ये बी-ई, बी-टेक असायला हवे. तर मित्रांनो, इथे दाखवले त्यांनी कशा प्रकारे इथे स्ट्रीम तसेच इक्विव्हॅलेंट स्ट्रीममध्ये कशा पद्धतीचं पोस्टिंग असणार आहे, क्वालिफिकेशन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर सिव्हिलमध्ये असाल, तर तुमच्यासाठी सिव्हिल, बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चरमधून या इक्विव्हॅलेंट स्ट्रीममध्ये तुम्ही पास आउट असायला हवे. या ह्या स्ट्रीममधून तुम्ही पदवी पास असायला हवे. त्याच्यामध्ये मित्रांनो, सिव्हिलसाठी मित्रांनो, याच्यामध्ये 75 व्हॅकन्सी आहेत. तसेच मित्रांनो, याच्यासाठी कम्प्युटर सायन्ससाठी मित्रांनो 60 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. सेम तीच याचं पॅटर्न आहे. तसेच मित्रांनो, इलेक्ट्रिकलसाठी पण सेमच दिलेले आहेत. 33 व्हॅकन्सी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिकसाठी मित्रांनो 64 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. मेकॅनिकलसाठी मित्रांनो सगळ्यात जास्त इथे 101 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. मेकॅनिकलमधून मित्रांनो तुम्ही मेकॅनिकल प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग अशा या स्ट्रीममधून तुम्ही पास आउट असायला हवे. पदवी पास असायला हवी. तुम्ही जर इथे एम-आय-एस-सी म्हणजे इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये असाल, तर तुमचे प्लास्टिक टेकमधून, रिमोट सेन्सिंगमधून 17 व्हॅकन्सी आहेत. तसेच मित्रांनो, तुम्ही एस-एस-सी टेक ऑफ वुमेन आता हे झाले मित्रांनो मुलांसाठी. जर मुलींसाठी म्हटलं तर मित्रांनो, याच्यामध्ये सेमच पॅटर्न आहे. फक्त व्हॅकन्सीमध्ये डिफरन्स आहे. याच्यामध्ये मित्रांनो सिव्हिलसाठी तुम्हाला 7 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत मुलींसाठी. तसेच कम्प्युटर सायन्ससाठी मित्रांनो 4 व्हॅकन्सी आहेत. तसं इलेक्ट्रिकलसाठी मित्रांनो 3 व्हॅकन्सी आहेत आणि मेकॅनिकलसाठी 9 व्हॅकन्सी आहेत. अशा प्रकारे ते मित्रांनो दिलेले आहेत व्हॅकन्सी. बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, हा जॉब खूप चांगल्या प्रकारचा जॉब आहे. ऑफिशियल लेव्हलचा हा जॉब आहे. याच्यामध्ये पेमेंट पण मित्रांनो खूप चांगला आहे. आपण याच्यामध्ये पेमेंटसुद्धा पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, ते आपण इथं बघूया. ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तो डाउनलोड द फॉर्म
www.joinindianarmy.nic.in म्हणजे तुमचं जे joinindianarmy.nic यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला ॲप्लिकेशन करताना अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कॉपी म्हणजे तुमची 10वीचं मार्क लिस्ट लागणार आहे. तसेच तुमचे 12वीचं मार्क लिस्ट लागणार आहे. डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे. इथे दिलेले आहेत तुम्ही कशा प्रकारचे डॉक्युमेंट लागणार ते बघू शकता. पार्ट ऑफ ऑर्डर मॅरेज बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता इथं कशा प्रकारे तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. शॉर्ट लिस्टेड ऑफ ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये मित्रांनो कट ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन बेसलं म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन झालं त्याच्यावर तुमचं मेरिट काढून तुमचं कट ऑफ काढून तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं तर तुमचं इथं पदवीला जे तुमचे मार्क्स पडलेले त्या मार्क्सवर तुमचं मेरिट काढून तुमचं इथं इथं सिलेक्शन होणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे इथे कोणतीही परीक्षा होणार नाही याच्यामध्ये. डायरेक्ट तुमचं मेरिटवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुमचं ट्रेनिंग असणार आहे याच्यामध्ये. ट्रेनिंगचं तुमचं 49 वीक्स म्हणजे तुमचे 49 आठवडे तुमचे इथं ट्रेनिंग असणार आहे. तर इथं मित्रांनो इथं बघू शकता इथं प्रमोशन क्रायटेरिया कशा पद्धतीनं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो रँकमध्ये तुम्ही आला ना, तर तुमच्यासाठी पहिल्यांदा तुमचं पोस्टिंग होणार आहे ते लेफ्टनंटसाठी होणार.